मित्रांनो पाहू शकता माझ्या ब्लॉगमध्ये ह्या ऊसामध्ये काहीच नव्हतं. आत्ता पाऊस पडल्यानंतर हा ऊस चांगला आलेला आहे. कसं मनापासून तुम्ही हे करा, काय होणार नाही. तर आमच्या इथल्या एका भावकीतल्या पोरग्यानं पिटीशी बांधून ठेवली होती, तुम्हाला दाखवतो. चला कसं जपायचं असतंय आपलं साहित्य ते तुम्हाला दाखवतो. हे पहा कशी ठेवली जपणं लावून पिटी, याला म्हणतात पिटी जपणं. आणि इकडे बघा बघा झाले. म्हणून ज्या त्या टायमात जे ते करावं लागतंय, नाहीतर काय खरं नाही. तर रान पडून राहिले तर जरा देखना तो पडेगा, जर थोड़ा थोड़ा देखना पड़ेगा. ये तणनाशक मारना पड़ेगा भैया. जरा तणकाड उठले तणनाशक मारायलाच पाहिजे. तो चांगला आलाय पण तणकाड जास्त आलाय, कुडपा करायला लागतो याला. आता उद्या आल्यावर इथं ह्याला तर द्यायला लागतो इसका. असं तणकाड आले. आता इथले गवत नेले कापून. हे इकडं आहे वांग्याची बाग. वांगी खायला या, अजून लागाय नाहीत, लागल्यावरती या. हे सगळे देणार तणनाशक मारून हलवून सगळं. कसं आहे, कसं कसं केलंय, काय काय केलंय म्हणून म्हणलं होतं. एकदा बघून शेताकडे गेल्याशिवाय चालत नाही. शेतकऱ्याला कसं आहे, एकदा शेतामध्ये जाऊन आलं की विषय संपला. कुठं काय आहे ते झाड दिसतंय पुढं. ह्याचं पपईचं ते मी लावले, पण ते कसं झालं, लावलं आपण कोणतर खातील म्हणून हो, पण ते आता ते माझंच म्हणते, त्याला करायचं काय. कसा हिरवागार बस. आणि माझ्या व्हिडिओला लय लाईक देत नाही, काय भांडण केलं. कसं आहे, हिर दाखवाय नाही नू, हिर दाखवायला नू का. ह्याला लागले छोटे छोटे पपई. हे केलाय भात इथं. कसा आलाय हा पहा, पक्षी उडत आहे वरती. विहिरीत पाणी आहे का नाही. हा सिव्हिल काय खानदानी आपली हिरा आहे. विहिरीत पाणी नाही सिव्हिल. आपल्या विहिरीत भरपूर पाणी असते. काही मी अजूनपर्यंत माझ्या जन्मापासून ते अजूनपर्यंत काळात जेव्हापासून हिर काढल्या तेव्हापासून अजून हिरीतला एकही ठेमका आटलेला नाही, किंवा अजूनपर्यंत ते हिरीचा मी गाळ बघितलेला नाही, म्हणजे तळ बघितलेलं नाही. अशी समृद्ध अशी हिर आहे. कारण वरती तुम्हाला मग अशी मी येताना दाखवलं होतं ते तळं होतं. ते तळ्यातलं पाणी कंटिन्युअस 24 तास आपल्या शेतामध्ये पडून राहते. त्यामुळं काही विषय नाही का, पाण्याची भरपूर प्रमाणात मात्रा आहे. कसं आहे, बोस आता नवीन याला आहे. तुम्हाला जर वैरण पाहिजे असेल तर भावाला कधी बी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, फोन करा, जुगाड लावतो वैरणीचा. कधी पण काही वेळ लागू दे. संकट किती बी येतात. संकटाला तोंड देत राहणे हाच एक संकटावर मार्ग आहे. आज संकट आले म्हणून पळून गेला सा, उद्या संकट तुमच्या बोकांडी बसलीच म्हणून समजा. त्यामुळं काही फिरू नकोसा. लाईव्हला करतो साधी शेती या यूट्यूब चॅनलवरती, माझे सबस्क्राईब करा आणि लाईव्हला जॉईन व्हा मित्रांनो. पेरणी पावसाचे दिवस आहेत. सगळ्यांच्या पेरण्या झाल्या असतील किंवा कोणाच्या अजून व्हायच्या असतील. पेरणी करून घ्या मित्रांनो. पेरणी केली असं तर आज पेरलं असं तर उद्या उगवेल. आज पेरलं नसेल तर उद्या कशाला उगवते. चांगलं पेरा, चांगलं उगवेल. आजकाल समाजात तुम्ही पाहू शकताय एकमेकाच्या कानात कुरघोड्या, जातीवाद, शिवीगाळ,
भांडी लावायची नुसती कामं चालू आहेत. अशा नवीन नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझ्यासोबत राहा. ठीक आहे, चला बाय, पुन्हा भेटू. थँक्यू.